आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील पुढील कृतीपत्रिकेचा अभ्यास इथं आपण करणार आहोत. कृतीपत्रिका क्रमांक 3 आपण इथे अभ्यासणार आहोत. चला तर मग पाहूयात. कृतीपत्रिका क्रमांक 3 पहा. कृतीपत्रिका 3 आपल्याला इथं अभ्यासायचं आहे. समजावून घेऊमध्ये बघूयात आपण. आपल्याला काय समजावून घ्यायचं या कृतीपत्रिकेतून? आपल्याला रासायनिक संयोगाचा नियम काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे, जे 9वीला तुम्ही अभ्यासलेला आहात. त्याचप्रमाणे द्रव्य अक्षतेचा नियम काय सांगतो आणि स्थिर प्रमाणाचा नियम काय सांगतो. 3 नियम आपल्या इथं क्लिअर होणं गरजेचे आहेत मुलांनो. रासायनिक संयोगाचा नियम, द्रव्य अक्षतेचा नियम आणि स्थिर प्रमाणाचा नियम. त्याचप्रमाणे अणूचा आकार कसा असतो किंवा कशावरून ठरवतात पाहायचं आहे. अणुवस्तुमान ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. संज्ञा, रेणुवस्तुमान आणि संयोजा ही कशी काढली जाते हे सगळं डिटेल पाहायचं, जे तुम्ही सगळं 9वीला पाहिलेलं आहेत. 8वीला देखील याच्यातला बराचसा घटक आहे मुलांनो. आणि हा आमचा सायन्सचा बेस आहे, लक्षात घ्या. तुम्हाला अणूचा आकार, अणुवस्तुमान, रेणुवस्तुमान सांगता येणं गरजेचंच आहे. पाहूयात आपण. 9वीच्या प्रकरण 4मध्ये या सगळ्या घटकांचा तुम्ही अभ्यास केलेला होता, द्रव्याच्या मोजमाप या प्रकरणामध्ये. पाहता त्यामुळे तुम्हाला कोणकोणत्या क्षमता प्राप्त होतील? रासायनिक संयोगाचा नियम, द्रव्य अक्षतेचा नियम, स्थिर प्रमाणाचा नियम आता तुम्हाला सहज सांगता यायला पाहिजे. हे अभ्यास झाल्यावर ती क्षमता यायला पाहिजे. त्याचप्रमाणे रेणुवस्तुमान, संयोजा या संकल्पना सांगता यायला पाहिजे. संयुगावरून रेणुसूत्र कसं तयार करायचं किंवा संयुगावरून रेणुसूत्र कशी ओळखायची, ओळखता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे आणि त्याविषयी तुम्हाला स्पष्टपणे सांगता यायला पाहिजे. हे सगळ्या क्षमता मुलांना इथं तुम्हाला येणं गरजेचं आहे. पहा मग यासाठी एक आपण घटक बघूयात. पण लक्षात घेऊ या अंतर्गत रासायनिक संयोगाचा नियम. पहा शब्दामध्येच आहे बघा. संयोग म्हणजे एकमेकात मिसळणे, एकमेकात पूर्णपणे मिसळणे असं लक्षात घ्या. रासायनिक संयोग म्हणजे एकमेकात मिसळून नवीन पदार्थ तयार होणे म्हणजे रासायनिक संयोग. मी सोप्या भाषेत सांगते बरं का, म्हणजे तुम्हाला आणखीन पटकन लक्षात यावं. शास्त्रीय भाषेत आपण उत्तर लिहिणं अपेक्षित आहे, पण थोडंसं शब्दाकडून जाणार आहे. रासायनिक संयोग होतं म्हणजे काय? 2 किंवा 2पेक्षा जास्त पदार्थ जेव्हा एकत्रित मिसळले जातात किंवा एकत्रित आणले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये अभिक्रिया घडून नवीनच पदार्थ तयार होतो आणि यालाच आपण म्हणतो रासायनिक अभिक्रिया. रासायनिक संयोग होणं हेच पहा. मग काय सांगतं बाबा रासायनिक संयोग काय सांगतो? पहा इथे एक उदाहरण दिलेलं आहे. पहा इथे त्याच्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. कॅल्शियम क्लोराईडचं CaCl2चं द्रावण घेतलेलं आहे, तर वजन काटा पण आहे. शंकुपात्रामध्ये कॅल्शियम क्लोराईडचं द्रावण घेतलेलं आहे. किती आहे वजन त्याचं? इथं दिसते पहा 300.23 ग्रॅम. ठीक आहे. आणि आतमध्ये एक परीक्षा नळी पण आहे. परीक्षा नळीमध्ये कुठलं द्रावण घेतलं आहे? सोडियम सल्फेट. दोन्ही मिळूनचं किती वजन आहे? 300.23 ग्रॅम. इथं दिसते पहा आकडा. मग दोन्ही जेव्हा आपण हाताने त्याला असं घुसळतो किंवा शेक करतो, मिक्सअप करतो, तर कॅल्शियम क्लोराईड आणि सोडियम सल्फेट यांच्यात अभिक्रिया होणार. अभिक्रिया झाल्यावर काय तयार होईल का? पांढरा अवक्षेप तयार होतो. ते दिले बघा. पांढऱ्या रंगाचा एक घट्टसर दह्यासारखा पदार्थ तयार होतो आणि तो पदार्थ कशाचा आहे? पहा तो कशाचा असणार आहे? CaSO4 कॅल्शियम सल्फेटचा असणार आहे. अभिक्रिया झालेली इथं. अभिक्रिया CaSO4 म्हणजे कॅल्शियम सल्फेट तयार झालं आहे. सोडियम क्लोराईडच्या द्रावणातील असा एक अवक्षेप तयार झालेला आहे. मग मला सांगा इथं पण वजन केलं तर किती आहे पहा? 300.23 ग्रॅमच आहे. लक्षात येतो का बघा? मुद्दा लक्षात येतोय का बघा? अभिक्रियेच्या अगोदर सुद्धा वजन तेवढंच होतं आणि तयार झाल्यावर नवीन पदार्थ तयार झाला तरी वजन तेवढंच आहे. याच्यावरून काय सांगू शकतो मुलांना आपण?
अगदी बरोबर आहे. रासायनिक संयोग झाला आहे, हो की नाही? संयुग तयार झाला आहे, परंतु काय झालं इथं, जेवढं पूर्वीचं वजन होतं तेवढंच नंतरचं वजन देखील आहे, हे लक्षात घ्या. पहा, वजनाचा हा स्थिर प्रमाणाचा नियमामध्ये जातो आपण. त्याच्या अगोदर ह्याच नियमावर आधारित रासायनिक संयुगाचा नियम बघूयात. मूलद्रव्यांच्या रासायनिक संयुगाचे संयुगे तयार होतात. तर रासायनिक बदल होताना पदार्थाचं संघटन बदलते. संयुगाचे द्रव्यांचे रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात आणि रासायनिक बदल होताना पदार्थांचं संघटन बदललं. पहा, पूर्वीचे पदार्थ CaCl2 आणि NaSO4 होते. नंतर काय तयार झाला, NaCl व CaSO4 हे तयार झालेलं आहे, रासायनिक संयोग झालेला आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं रासायनिक संयोगाचा नियम झाला, संघटन बदलते हे लक्षात आलं. त्यानंतर आपण बघूयात पुढे आपल्याला बघायचं द्रव्य अक्षयतेचा नियम. अक्षय म्हणजे कधीही न संपणारा, द्रव्य म्हणजे पदार्थ कधीही कमी जास्त होत नाही, आहे तसा राहतो, हे लक्षात घ्या. अक्षय आहे तेवढाच राहणं. द्रव्य म्हणजे पदार्थ, आपण बघितले कुठलेही पदार्थ आपल्या आजूबाजूला त्याचा आपण शब्द द्रव्य घेतो. पहा, काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटरमध्ये काय सांगतो पहा, की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. अभिक्रियाकारकांचे एकूण वजन, अभिक्रियाकारक म्हणजे काय होते हे लक्षात घ्या, ज्याच्यापासून अभिक्रिया होते. आणि तयार होणारा नवीन पदार्थाला काय म्हणतो आपण, उत्पादिते, हे लक्षात घ्या. म्हणजे रासायनिक अभिक्रियेतील अभिक्रियाकारकाचे एकूण वजन व रासायनिक अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादिताचं एकूण वजन हे सारखंच असतं. मग अशी बघितलं ना, 300.23 ग्रॅमच दोन्हीकडे आढळलं. रासायनिक अभिक्रियेच्या अगोदर पण तेवढंच होतं, रासायनिक अभिक्रियेच्या नंतर पण तेवढंच आहे मुलांनो. मग ह्याच्यावरून आपण सांगतो की द्रव्य अक्षयतेचा नियम आहे की रासायनिक अभिक्रिया होत असताना द्रव्याच्या वजनात वाढ किंवा घट होत नाही. अभिक्रियाकारकांचं वजन आणि अभिक्रियेमध्ये तयार होणारं उत्पादिताचं वजन हे नेहमी सारखंच असतं. अभिक्रियाकारक म्हणजे रासायनिक अभिक्रियेत भाग घेणारे पदार्थ आणि उत्पादित म्हणजे उत्पन्न होणारा नवीन पदार्थ, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपण तिसरा नियम पाहूयात, स्थिर प्रमाणाचा नियम. काय सांगतो स्थिर प्रमाणाचा नियम? स्थिर प्रमाण. पहा, संयुगाच्या विविध नमुन्यातील घटक मूलद्रव्यांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. जे संयुग असतात ना, आता सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम आणि क्लोरीन यांचं जे प्रमाण आहे, घटक मूलद्रव्यांचं प्रमाण हे नेहमी स्थिर असतं, बदलत नाही, आहे तसं स्थिर राहील. 3 नियम तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. रासायनिक संयोगाचा नियम, द्रव्य अक्षयतेचा नियम आणि स्थिर प्रमाणाचा नियम. प्रमाण नेहमी स्थिर राहतं, घटक मूलद्रव्यांचं वजनी प्रमाण नेहमी स्थिर राहतं, हे लक्षात घ्या. ही संकल्पना आपण 8वी पासून पाहतोय मुलांनो. अणूचा आकार पहा, आकृती आठवते का? केंद्रस्थानी अणू दिसायला नेमका कसा आहे? प्रत्येक पदार्थ हा सूक्ष्म कणांनी बनलेला आहे. त्या सूक्ष्म अविभाजित कणाला काय म्हणतो आपण? अणू. ठीक आहे. हा अणू नेमका दिसायला कसा आहे हो? भरीव आहे का, पोकळ आहे का, अशा विविध शास्त्रज्ञांनी त्याचं मत मांडलं. आणि आज आपण रुदरफोर्डच्या अणुप्रतिकृतीनुसार अणू हा दिसायला कसा आहे याची रचना थोडीशी अभ्यासलेली आहे, 9वीला पाहिलेली आहे. पहा, मध्यभागी एक केंद्रक असतो जो भरीव असतो. त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन्स असे कक्षेमध्ये फिरत असतात. इलेक्ट्रॉन्स पण दाखवूयात. पहा, मध्यभागी हा केंद्रक, त्याच्याभोवती कक्षेमध्ये फिरणारा इलेक्ट्रॉनचा मार्ग असतो बरं का, असं वर्तुळ काही नसतं, तर इलेक्ट्रॉन फिरण्याचा मार्ग आहे. आणि इलेक्ट्रॉन असं कक्षेमध्ये फिरत असतात. इथे एक गोल दाखवते पहा, एक इलेक्ट्रॉन दाखवले, हा इलेक्ट्रॉन आहे असं समजूयात. आकृती लक्षात येते का बघा? इलेक्ट्रॉनसाठी ई अक्षर दाखवतो, त्याच्यावर ऋण चिन्ह देतो, हे लक्षात घ्या. तर अणू नेमका दिसायला कसा आहे बाबा? तर अणू हा
रुदरफोर्डच्या प्रारूपानुसार, रुदरफोर्डच्या म्हणण्यानुसार, शोधानुसार अणू हा एक पोकळ गोल आहे, ज्याचं केंद्रस्थान हे भरीव असून त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन हे कक्षेमध्ये फिरत असतात. ही सगळी संकल्पना पाहिली आपण. इलेक्ट्रॉन फिरण्याचा जो मार्ग असतो ना, त्यालाच आपण काय म्हणतो? कक्षा. हे लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन फिरण्याच्या मार्गाला आपण कक्षा म्हणतो. मध्यभागी जो भरीव भाग असतो त्याला म्हणायचं केंद्रक. हे सगळे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. अणूमध्ये केंद्रक असतो, इलेक्ट्रॉन हे फिरत असतात त्याच्या भोवती. जसं सूर्य भोवती पृथ्वी फिरत असतात, सगळे ग्रह फिरत असतात, उपग्रह फिरत असतात, तसं इलेक्ट्रॉन देखील केंद्रकाभोवती मुलांनो फिरत असतात कक्षेमध्ये. कक्षासुद्धा पहिली कक्षा, दुसरी कक्षा, तिसरी कक्षा हे आपल्याला माहिती झालेलं आहे गेल्या वर्षी. पहिल्या कक्षेला के अक्षराने ओळखतो आपण, दुसऱ्या कक्षेला यल, तिसऱ्या कक्षेला यम. भरपूर इथं सांगण्यासारखं आहे, थोडंसं आठवा. तर अशा पद्धतीनं हे अणू. आता इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित कण आहे, ई अक्षराने दाखवतो. ते कक्षेमध्ये फिरत असतात, हे आलं. मग तुम्ही म्हणाल मॅडम केंद्रकामध्ये काय असतं का? हो, केंद्रकामधील 2 प्रकारचे कण असतात. केंद्रकामध्ये प्रोटॉन, ज्याला आपण पी अक्षर लिहित असतो, आणि न्यूट्रॉन यन अक्षराने दाखवत असतो, यन, न्यूट्रॉनचा यन, आणि प्रोटॉन, असे 2 प्रकारचे कण. त्याला मूलभूत कण म्हणलं जातं, मूल कण म्हणलं जातं. हे दोन्हीही प्रकारचे कण हे केंद्रकामध्ये असतात मुलांनो. प्रोटॉनवर धनप्रभार असतो, इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार होता, आणि प्रोटॉनवर धनप्रभार आहे. न्यूट्रॉनवर कुठलाच प्रभार नसतो, म्हणून त्याला प्रभाररहित मूलकण असं सुद्धा म्हणलं जातं. धन पण नाही, ऋण पण नाही. तर पहा, थोडक्यात मी ओळख करून घेते. भरपूर इथं सांगण्यासारखं आहे, पण थोडक्यात थोडंसं आवश्यक सांगायला आलं लक्षात. मग याच्यावरून तुम्ही असं सांगू शकता का हो, अणूमध्ये किती प्रकारचे मूलकण आहेत? 3 प्रकारचे मूलकण आहेत, प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात, खूप हलके असतात, वजनाने खूप हलके, त्यामुळे ते कक्षेत गर केंद्रकाभोवती फिरू शकतात हलके असल्यामुळं. आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे मात्र केंद्रकामध्ये स्थिर असतात, हे लक्षात घ्या. आणि हेही लक्षात घ्या मुलांनो, कुठल्याही अणूमध्ये जेवढे प्रोटॉन असतात ना, तेवढेच इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि इलेक्ट्रॉनची संख्या ही नेहमी सारखी असते. म्हणजे अजून असंही म्हणू शकतो, जेवढे धनप्रभार असतात अणूमध्ये, तेवढेच ऋणप्रभार असतात. म्हणजे नेहमी धन आणि ऋणांची संख्या ही समान असल्यामुळं अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन आहे. अणूवर कुठलंच चार्ज नाही आहे, कुठलंच प्रभार नाही आहे. धन ऋण असं काही अणू नसतात, कारण ते धन जेवढे आहेत तेवढे ऋण असं होऊन कॅन्सल होतात, उदासीन होतात. ठीक आहे. अणू हा विद्युत प्रभारदृष्ट्या, प्रभार म्हणजे धनऋण, प्रभारदृष्ट्या उदासीन आहे, ते लक्षात घ्या. थोडंसं मी मागचं कव्हर करून घेतलं. तर अशा पद्धतीने अणू दिसायला लक्षात आलं. आता मी महत्त्वाच्या मुद्द्याकडे जाते. अणूचा आकार हा कशावरनं सांगायचा हो? मग प्रत्येक अणूचा आकार सारखा असतो का? एकच इलेक्ट्रॉन फिरतो का? हे नमुना दाखल दिले आपण, ही आकृती नमुना दाखल दिलेली. तर प्रत्येक अणूचा आकार हा सारखा नसतो मुलांना, लक्षात घ्या. प्रत्येक मूलद्रव्याचा अणू, मूलद्रव्ये म्हणजे आजूबाजूचे आपले पदार्थ जे मूळ अवस्थेत आढळतात, त्यांचे जर अणू बघितले आपण सूक्ष्म दर्शकाखाली, तर अणू हे प्रत्येक मूलद्रव्याचे वेगवेगळे असतात, हे लक्षात घ्या. आता मूलद्रव्य काय आहे ते सगळं आपण नंतर बघणारच आहे तक्त्यात. तर प्रत्येक मूलद्रव्याचा अणू हा वेगवेगळा असतो, आणि त्याचा आकार हा कशावरून सांगितलं जाईल पहा. समजा इथं आणखीन एक कक्षा आली तर, अजून एक कक्षा आली तर, किती 3 कक्षा झाले पहा. 3 कक्षा झाल्यावर साहजिकच याचा अणूचा आकार वाढणार आहे. मग अणूचा आकार जेवढे तुमचे कक्षा असतील ना त्याच्यावर असतो, हे लक्षात घ्या. आणि मी अजूनही जाऊ शकते की केंद्रकापासून कक्षेपर्यंतचं अंतर वाढेल. जेवढे कक्षा वाढतील तेवढं केंद्रकापासूनचं अंतर वाढेल का नाही त्या अणूचं. पहा, पहिली कक्षा असताना एवढंच अंतर होतं, आता एवढं झालं. पुढच्या दुसऱ्या मूलद्रव्यामध्ये एवढं अंतर होईल. लक्षात येते का? बघा, म्हणजे जेवढं कक्षा वाढत जातील
अणूचा आकार वाढत जाईल. मग कक्षेची संख्या वाढती आहे म्हणजेच काय वाढतं हो, त्रिज्या वाढती आहे. केंद्रकापासून हे वर्तुळच आहे ना, केंद्रकापासून कक्षेपर्यंतचं अंतर म्हणजे त्रिज्याच धरूयात आपण. मग अणूचा आकार त्याच्या त्रिज्येवरून ठरवला जातो. अणूमध्ये अणूची त्रिज्या, केंद्रक व बाह्यतम कक्षा, ही बाह्यतम कक्षा सगळ्यात बाहेरची कक्षा, त्याला बाह्यतम कक्षा म्हणायचं. सगळ्यात बाहेरची कक्षा, अणूचा केंद्रक व बाह्यतम कक्षेमधील अंतर म्हणजेच काय असेल, त्याची त्रिज्या. अणूची त्रिज्या जेवढी मोठी तेवढा अणूचा आकार मोठा असेल. आता त्रिज्या कुठल्या एककात मोजलं असेल, किंवा अणू इतके सूक्ष्म आहेत आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाहीत मुलांना, हे लक्षात घ्या. मग एवढ्या सूक्ष्म अणूचं त्रिज्या पण अतिशय सूक्ष्म असणार आहे का, मीटर किलोमीटरमध्ये असणार आहे का, नाही. तर त्याचं एकक आहे नॅनोमीटरमध्ये मोजलं जातं. नॅनोमीटर, किलोमीटर नाही, मीटर नाही, सेंटीमीटर नाही, नॅनो. 1 मिलीमीटर, तुमच्या फूटपट्टीवरची 1 मिलीमीटर, 1.1 जो असतो ना, 1 मिलीमीटरचं जर आपण 1000 भाग केले तर नॅनो मिळतो. म्हणजे आपल्या अणूचा आकार किती सूक्ष्म आहे. 1 मिलीमीटर पट्टीवरचं 1 मिलीमीटर म्हणजे 0.1, 0.2 करता की नाही तुम्ही, तो 0.1 एका छोट्या घरामध्ये पुन्हा 1000 भाग करा. 1000 भाग केल्यावर जेवढं सूक्ष्म मिळतं ना तेवढं ते नॅनोमीटर असतं. 1000 भाग केल्यावर अणूची त्रिज्या कशामध्ये मोजलं जातं, नॅनोमीटरमध्ये. आलं लक्षात. अशा पद्धतीनं अणूचा आकार हा त्यांच्या इलेक्ट्रॉन कक्षेच्या संख्येवर असतो. आत्ता सांगितल्याप्रमाणे जेवढ्या कक्षा जास्त तेवढा अणूचा आकार मोठा, म्हणजे त्रिज्या मोठी होईल, आणि त्रिज्या ही नॅनोमीटरमध्ये मोजली जाते. हे लक्षात आलं मुलांनो, लक्षात घ्या. त्यानंतर आपण बघूयात पुढची संकल्पना. अणूचं वस्तुमान म्हणजे काय असतं. अणूचा आकार कळाला. आता मला सांगा, अणू ह्याला सुद्धा काहीतरी वजन असेल की नाही हो. हो, तुम्हाला जसं वजन आहे तसं अणूला सुद्धा वजन आहे, असणारच आहे. तर अणूचा वस्तुमान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. त्याला आपण म्हणतो मास, ॲटॉमिक मास. पहा, अणूचं वस्तुमान म्हणजे वजन कसं काढलं जातं, काय असतं, कशाच्यावरून वजन काढायचं. पहा, तुमचं वजन, तुमच्या शरीराचं वजन म्हणजे काय, हाताचं वजन, पायाचं वजन, तुमच्या दंडाचं वजन, डोक्याचं वजन, असं मिक्स होऊन सगळं मिळून एक तुमचं शरीराचं वजन होतं. समजा तुमच्या शरीराचं वजन 30 किलो आहे. 30 किलोच्या माणसाचं समजा मी हे दोन्ही हात छाटले, वजन कमी होईल का नाही, साहजिकच कमी होणार. समजा दोन्ही पाय आपण छाटलो, आणखीन वजन कमी होणार मॅडम. समजा डोकं पण छाटलं, असं काही करायचं नाही, पण समजा अजून वजन कमी होईल. 30 किलो वजन राहील का हो, नाही. तुमचं वजन म्हणजेच कशाचे वजन आहेत, हात, पाय, डोकं, दंड, असे सगळ्या अवयवांचे वजन म्हणजे तुमचं वजन आहे. तसं आमच्या अणूला सुद्धा अवयव आहेत. कुठे आहेत मॅडम, हात पाय कुठे आहेत, तर त्याचे अवयव 3 आहेत. 3 प्रकारचे कण आहेत ना त्याच्यामध्ये, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉन आणि न्यूट्रॉन केंद्रकात आहेत आणि इलेक्ट्रॉन हे फिरत आहेत. 3 प्रकारचे कण आहेत. 3 प्रकारचे हे कणांचं वजन एकत्रितपणे म्हणजेच कोणाचं वजन येईल, अणूचं वजन येईल, वस्तुमान होईल. वस्तुमान वजन आपण एका अर्थाने घेतोय बरं का इथं. मग मला सांगा, अणूचं वस्तुमान म्हणजे नेमकं कोणाचं वस्तुमान हो, 3 मूलकणांचं वस्तुमान. हे लक्षात घ्या मुलांनो, 3 प्रकारचे मूलकणांचं वस्तुमानांची बेरीज. आता राहिला प्रश्न, आता 3 मूलकणांचं वजन किती असतं ते बघूयात. इलेक्ट्रॉन वजनाने खूप हलके आहेत, अगोदरच सांगितलं आहे. इलेक्ट्रॉन वजनाने खूप हलके आहेत, अगोदरच सांगितलेलं आहे तुम्हाला. नगण्य आहे त्याचं वजन. मग त्याचं वजन नगण्य असल्यामुळं त्याच्या वस्तुमानाचा विचार करू नका. ते किती आहे ते सगळं आकडा तुम्हाला 9वीच्या पुस्तकात मिळेल, पहा तुम्ही तुमच्या स्तरावरून. तर इलेक्ट्रॉनचं वजन नगण्य असल्यामुळं फक्त कुणाच्या वजनाचा विचार करावा लागेल, वस्तुमानाचा विचार करावा लागेल, फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. मग मला सांगा, अणूचं वस्तुमान म्हणजे कुणाचं वस्तुमान येणार, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या वजनांची बेरीज. ठीक आहे, पहा इथं काय दिलं आहे, मग समजलं आता.
आता आपण ती व्याख्या बघूयात. अणूचं वस्तुमान केंद्रकात एकवटलेलं असतं, कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वजनाचाच विचार करतोय आपण. आणि हे त्यातील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मुळं असतं आत्ता सांगितल्याप्रमाणे. मग मला सांगा व्याख्या कशी तयार होईल. अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमान म्हणतात. बघा अणुवस्तुमानची व्याख्या. अणुवस्तुमान अणूतील असणाऱ्या अणुकेंद्रकात असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या एकत्रित संख्येला अणुवस्तुमान असे म्हणतात. किती प्रोटॉन आहेत, किती न्यूट्रॉन आहेत यांची बेरीज सांगणं म्हणजे अणुवस्तुमान. आणि अणुवस्तुमानासाठी नेहमी ए अक्षर वापरायचं बरं का. हे इथं नाही आहे, आपण घेऊयात. अणुवस्तुमान नेहमी ए अक्षराने दाखवायचं, आलं लक्षात. आणि अणुवस्तुमान कुठल्या एककात, आता वस्तुमान म्हणजे वजन मोजतोय आपण इथं. सांगा वजन कुठल्या तरी एककात किलोग्रॅम, ग्रॅममध्ये मोजायला पाहिजे. तसं खूप सूक्ष्म असल्यामुळे कशामध्ये मोजणार आहे, डाल्टन या एककात मोजलं जातं, लक्षात घ्या. किलोमध्ये, ग्रॅममध्ये नाही. तर अणुचं वस्तुमान डाल्टनमध्ये मोजलं जातं, आलं लक्षात. मग मी एचं सूत्र तयार करू शकते बघा. ए म्हणजे अणुवस्तुमान ना, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन हे सूत्र येईल. हे सूत्र देखील तुम्ही पाहिलं होतं. अणुवस्तुमान म्हणजे ए म्हणजे कुणाकुणाची बेरीज, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची बेरीज. असं तुम्हाला फटाफट सांगता यायला पाहिजे. अणुवस्तुमान बघा म्हणजे अणुवस्तुमान म्हणजे अणुचं वजनमध्ये 3 पार्ट यायला पाहिजे. इलेक्ट्रॉन तर नगण्य सोडून द्या. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजेच अणुवस्तुमान. असं फटाफट तुमच्या क्लिक व्हायला पाहिजे. त्यानंतर पुढची संकल्पना पाहूयात. संज्ञा. रासायनिक संज्ञा हा खूप महत्त्वाचा आहे. मुलांना आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ आहेत ज्याला आपण द्रव्य म्हणतो. हे द्रव्य 3 प्रकारचे असतात. मूलद्रव्य, संयुगे आणि काही मिश्रण असतात, हो की नाही. मग मूलद्रव्ये जी आहेत ती मूलद्रव्ये आपल्या आजूबाजूला जी आहेत. आता एक उदाहरण मूलद्रव्याचं देते. निसर्गात मूळ स्वरूपात आढळणाऱ्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतो आपण, ज्याची व्याख्या 8वीपासून आपण पाहतोय. 3 प्रकारचे द्रव्य आहेत बरं का आपल्या आजूबाजूला. मूलद्रव्य, संयुगे, मिश्रणे. हे लक्षात घ्या. मूलद्रव्य म्हणजे निसर्गात मूळ स्वरूपात आढळणारे. आता कोणकोणते निसर्गात मूळ स्वरूपात आढळणारे? हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन हे सगळे निसर्गात मूळ स्वरूपात आढळणारे मूलद्रव्य आहेत. सोने, चांदी थोडंसं लक्षात घ्या, हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. वाटलंच तरी तर वर्गीकरण करून दाखवते तुम्हाला मी. वर्गीकरण करून दाखवते. आपल्या आजूबाजूला जे पदार्थ आहेत त्यांना द्रव्य म्हणतो. हे 3 प्रकारचे आहेत. मूलद्रव्ये, संयुगे मी एकच अक्षर लिहिले बरं का, आणि मिश्रणे. आपल्या आजूबाजूला एवढे सगळे पदार्थ आहेत. काही मूलद्रव्य आहेत. मूलद्रव्यामध्ये कोण येतं? निसर्गात मूळ स्वरूपात आढळणारे. ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, कार्बन असेल, सोने असेल, चांदी असेल, निसर्गात मूळ स्वरूपात आढळतात. संयुगे कोणकोणती पहा. संयुग म्हणजे नावातच आहे, 2 किंवा अधिक पदार्थ एकत्रित होऊन तयार झालेलं, 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्रित होऊन तयार झालेलं पदार्थ, त्यांना संयुगे म्हणायचं. 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्रित येऊन म्हणजे समजा H2O म्हणजे पाणी, माहितीच आहे, कितीतरी वेळा ऐकलंय. H2O मध्ये मला सांगा कोणकोणते 2 मूलद्रव्य आले? हायड्रोजन आणि तुमचा हा ऑक्सिजन, हो का नाही. मग मला सांगा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्रित येऊन संयुग तयार झालं म्हणजे त्याला आपण पाणी म्हणतोय. संयुग आहे का नाही पाणी? मग हे एक संयुग उदाहरण दिलं बरं का. पाणी हे एक संयुग आहे. मीठ येतो असा NaCl. कितीतरी वेळा तुम्ही मिठाचं रेणूसूत्र पाहिलं आहे. NaCl मीठ 9वीला झालेलं आहे. NaCl, Na म्हणजे सोडियम आणि क्लोरीन, असे 2 मूलद्रव्य एकत्रित होऊन सोडियम क्लोराईड तयार झालं आहे, मीठ तयार झालं आहे. संयुग आहे तो पण. भरपूर संयुग आहेत मुलांना. ओळखीचे तुम्हाला पाणी आणि मीठ दिलं मी. भरपूर उदाहरणं आहेत. आजूबाजूला सगळे संयुगच आहे. साखर, वेगवेगळ्या प्रकारचे सोडा, खाण्याचा सोडा, धुण्याचा सोडा, चुना, भरपूर यादी करता येईल. मिश्रणे कोणाला म्हणायचं? मिश्रणे नावामध्येच आहे मिश्रण.
2 किंवा अधिक संयुगे एकत्रित येऊन, पहा व्याख्या कशी केली आपण, 2 किंवा अधिक मूलद्रव्य एकत्रित येऊन संयुगे झाली, 2 किंवा अधिक संयुगे एकत्रित येऊन मिश्रण तयार होईल. आता मिश्रणमध्ये कसं असतं, वजनी प्रमाण हे फिक्स नसतं, स्थिर नसतं. हां, संयुगामध्ये तो एक मुद्दा घ्या. पाणी तयार होण्यासाठी हायड्रोजनचे किती अणू आले? 2 आले. हायड्रोजनच्या पायाला 2 लिहिले पहा. ऑक्सिजनचा एकच अणू यायला पाहिजे, प्रमाण ठरलेलं आहे. संयुग तयार होत असताना प्रमाणात यावं लागतं घटक मूलद्रव्ये. तर मिश्रणामध्ये तसं नाही, कोणत्याही प्रमाणात एकत्रित घेऊन मिश्रण तयार होऊ शकतो. याचं बेस्ट उदाहरण तुम्हाला देते, सरबत, चिवडा, हे सगळे मिश्रणाची उदाहरणं आहेत. ओळखीचे सांगितले तुम्हाला. सरबतमध्ये पहा, पाणी हा एक संयुग आहे, लिंबू, सायट्रिक ॲसिड आहे ना त्याच्यामध्ये, तो एक संयुग आहे, साखर हा एक संयुग आहे, मीठ हा हे संयुग वापरतोय. 4 संयुग एकत्रित मिसळून मस्तपैकी काय तयार होतो? सरबत तयार होतो. पहा, ह्याच्यात कमी जास्त प्रमाण करू शकता ना, का सरबत तयार होत नाही तसं झाल्यावर? नाही. कोण साखर कमी घालतं, कोण मीठ जास्त घालतं, कोण लिंबू कमी घालेल, जास्त घालेल. प्रमाण कसंही घ्या, सरबतच आहे हे लक्षात घ्या. मिश्रण कोणत्याही प्रमाणात संयुग एकत्रित येऊन मिसळून मिश्रण तयार होतात. संयुगाचं मात्र तसं नाही, तिथं मूलद्रव्ये मात्र विशिष्ट वजनी प्रमाणातच घ्यावी लागतात, त्याशिवाय संयुग तयार होत नाहीत. हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला इथं फोकस करून दिला आहे. आलं लक्षात? अशा पद्धतीनं आजूबाजूला वेगळे पदार्थ आहेत, त्यातला मूलद्रव्य बघतोय आपण. आपल्या लक्षात इथं कशावर राहणार आहे? मूलद्रव्यावर. गोल केले पहा. आजूबाजूला जे निसर्गात आढळणारे पदार्थ आहेत मूळ स्वरूपात, त्यांना मूलद्रव्य म्हणतोय. मूलद्रव्यांना अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञांनी त्याला संज्ञा दिलेली आहे मुलांनो, संज्ञा. आपल्या आजूबाजूला जे जे मूलद्रव्य आहेत निसर्गात, असे 118 पर्यंत मूलद्रव्ये आढळलेली आहेत. किती मूलद्रव्ये? 118 जवळजवळ मूलद्रव्ये आढळलेली आहेत आत्तापर्यंत. 118 पैकी कमीत कमी 20-25 तरी आपल्याला माहिती असायला पाहिजे सलग अणु क्रमांकानुसार. तर तो तक्ता आपल्याला व्यवस्थित पाहायचा आणि तो कायम लक्षात ठेवायचा मुलांना. 1 ते 20 तरी आपल्याला पक्के माहिती असायला पाहिजे. प्लस काही नेहमीचे वापरातले सोने, चांदी, पारा, असे महत्त्वाचे काही आपल्याला लक्षात करून घ्यायचे. असे 25-30 मूलद्रव्यांची ओळख आपल्याला कायम असणं गरजेचे आहे. त्यांच्या सगळ्या अणुक्रमांकापासून सगळी माहिती आपल्याला असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर अशा मूलद्रव्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना काय केलेलं आहे, पहिल्या अक्षराने आपण तिथं लिहू शकतो. जर पहिलं अक्षर सेम असेल तर त्यासाठी दुसरं अक्षर पण वापरू शकता, पण ते स्मॉल अक्षरात वापरायचं. ते कसं वापरायचं ते बघूयात. पहिलं अक्षर नेहमी मोठ्या लिपीत लिहायचं असतं, दुसरं अक्षर नेहमी लहान लिपीत. असे संज्ञा आपण लिहित असतो. बघूयात आपण संज्ञा कशी आहेत ते. पहा, सोडियमचं एक उदाहरण घेते. सोडियम हा एक मूलद्रव्य मिठामध्ये असतो. त्याचं संज्ञा आतापर्यंत तुम्ही कसं लिहितात पहा, Na. दुसरं स्मॉल आहे बघा, पहिलं कॅपिटल आहे. असं लिहायची पद्धत आहे. तर प्रत्येक मूलद्रव्याची संज्ञा अशी तुम्हाला पाठ असायला पाहिजेच, मगच तुम्हाला पुढचा अभ्यास सोपा जाईल मुलांना. अशा पद्धतीनं रासायनिक संज्ञा हा घटक आपण इथं पाहिलेला आहे. यानंतरचा पुढील भाग रेणुवस्तुमान वगैरे कसं असतं ते आपण सर्व काय पाहणार आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज आपण इथे थांबूयात. धन्यवाद.